संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेचा मोर्चा निघालेला आहे. हंबरडा मोर्चा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरेंची सेना आक्रमक झालेली आहे. त्यामध्ये संजय राऊतांनी असं म्हटलंय की जे पॅकेज जाहीर केलं सरकारने त्यामध्ये हजारो कोटी रुपयाचे आकडे दाखवता आणि शेतकऱ्यांच्या हातात भोपळा पडत नाही. संजय राऊतला म्हणा 2 दिवसानंतर पैसे डायरेक्ट ॲडव्हान्स म्हणून 10,000 रुपये दिले जाणार आहे. आता संजय राऊत सत्तेत होते, त्यांचे जे मोर्चा काढू राहिले माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी भोपळाच दिला का? अरे आम्ही तरी शेतकऱ्याचं आश्वासन दिलं आणि 2 दिवसात या 3 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे. हे शेतकऱ्याचं सरकार आहे. मोदीजीनं PM योजना सुरू केली, PM किसान योजना, नमो योजना सुरू केली. उद्धव ठाकरे साहेब सरकारमध्ये नव्हते का? त्यांनी तर रुपये शेतकऱ्याचं साठी केलं नाही. आता विरोधीवाल्याला काही संधीने बोलायले म्हणून ते भोपळा म्हणते, काही गाजर म्हणते. हे त्यांचा धंदा आहे. बरं, महायुतीमधलेच एक मंत्री आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील. त्यांनी एक विधान केलंय की लोकांना आता कर्जमाफीचा नाद लागलाय, असं अजब आणि वादग्रस्त विधान त्यांनी केलंय. आम्हाला निवडणुका लढायच्या असत्या म्हणून आम्ही काहीतरी लोकांना आश्वासन देतो, असं सुद्धा त्यांनी जाहीर केलं. हे बघा, मंत्री असू कोणी असो, माझ्या महायुती सरकारमधले जरी असेल, शेतकऱ्याची कोणी जर चेष्टा करून बोलत असेल तर हे चांगली गोष्ट नाही. पण मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आम्ही कर्जमाफी करणार आणि शेतकऱ्याचा सन्मानच करायचा. कृषीप्रधान देश आहे. जर शेतकऱ्यांना पिकविलं नाही तर काय खाणार अन्न? जगाचा पोशिंदा माझा शेतकरी, त्यांच्या बाबतीत कोणी काही बोलेल ते कदापि सहन होणार नाही आणि शेतकरी त्याला माफ करणार नाही. तुमचा त्यांना काय सल्ला आहे? तुम्ही एक महायुतीच्या सत्ताधारी पक्षाचे ते मंत्री आहे, त्यांना माझा सल्ला देण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत विचारपूर्वक वक्तव्य करावा आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर कर्जमाफी कशी होईल, जसं देवेंद्रजी म्हणते आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करणार, मुख्यमंत्री महोदय म्हटले तसं योग्य वेळी त्यांनी सांगा योग्य वेळी मुख्यमंत्री महोदय कर्जमाफी करणार. जास्त बोलण्याचा अर्थ नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट केलंय की जिथे ताकद आहे तिथे स्वबळ. जालन्यात 5 पैकी 3 आमदार भाजपचे आहेत आणि नव्यानेच कैलास गोरंट्याल सुद्धा तुमच्याकडे आले आहेत, त्यामुळे ताकद वाढलेली आहे. काय चित्र असू शकतं जालना महानगरपालिकेचं? स्वबळाचा नारा आहे का काही? महायुतीचा झेंडा जालना महानगरपालिका असेल, जालना जिल्हा परिषद असेल का नगर परिषद असेल, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर भारतीय जनता पार्टी महायुतीचं झेंडा फडकेल, याच्यात पुढे शंका नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे युतीच्या बाबतीत. आमचे आदरणीय नेते रावसाहेब दानवे पाटील असतील, माजी पालकमंत्री आमदार परतूरचे बबनराव लोणीकर साहेब असतील आणि आमची निवडणूक संचालन समिती ती चर्चा करून युतीचा निर्णय एकटा कोणी घेऊ शकत नाही. नेते म्हणून सगळे बसते नसतानीच आणि तेव्हा त्यांचा युतीमध्ये निर्णय होईल किंवा योग्य होईल, जे योग्य वाटेल ते करू. कारण एकीकडे आमदार अर्जुन खोतकरांनी महापौर पदाचा उमेदवार जाहीर केलाय. ते म्हणतात की शिवसेनेचा भगवा फडकेल आणि कैलास गोरंट्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे बघा, त्यांनी सांगितलं की पहिला भाजप आमचे युतीचेच आमदार आहे अर्जुनराव, सिनियर आहे ते. ज्यांना त्यांना ज्याचं त्याचं पक्ष वाढायचं तर कार्यकर्त्याला उत्साह येण्यासाठी महापौर पदाचं कॅन्डिडेट सगळेच आम्ही म्हणतो तुला करू, तुम्हाला करू. उत्साह असला पाहिजे, कार्यकर्त्याला बळ देण्याची, उत्साहामध्ये तयार करण्यास काम करू लागले. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. खोतकर साहेबाचं जर झालं तर महायुतीचाच महापौर होणार तिथं, तेव्हा आमचा विरोध नाही कोण. शिंदे सेनेचे आमदार विलास भुमरे यांनी काल एक विधान केलंय की विधानसभेत मी 20,000 मतदान बाहेरून आणलं. मी त्यांचं ऐकलं नाही. मला त्यांनी मी ऐकलं असतं तुम्हाला माहीत झालं असतं नेमके काय बोलले. त्याच्यामुळे धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.